तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते। गेल्या 28 वर्षांपासून जी-टेक जैनेक्स एज्युकेशन ज्यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलंय। 400हून अधिक कोर्सेस, 30 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे IT, डिजिटल मार्केटिंग, ॲनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस, डेटा सायन्स विथ AI, डेटा व्हिज्युअलायझेशन अँड ॲनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा। आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि रहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे। जॉइन आवर लेगसी ऑफ एक्सलन्स, वी मेक यू फ्युचर रेडी। ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांनी आयोजित केलेल्या ग्लोबल कृषी महोत्सवाची आजपासून सुरुवात होत आहे आणि या महोत्सवाचं उद्घाटन महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते होणार आहे। या कृषी महोत्सवासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे। तसेच जिल्ह्यातील कृषी उत्पादक कंपन्यांनी देखील त्यांच्याकडे असलेली अवजारे तसेच खते, बियाणे या सर्वांची विक्री करण्यासाठी इथे आणलेले आहेत। मंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय राजेश सोलार साहेब, आपण या निमित्ताने आलात, आपले हार्दिक स्वागत। मोबाईल थोडे खाली। महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय नामदार श्री ॲडव्होकेट माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वाराजवळ ग्लोबल कृषी महोत्सव 2025 या कृषी प्रदर्शनाचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे। आपणा सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। ग्रामोन्नती मंडळाचे सर्व पदाधिकारी या निमित्तानं उपस्थित आहात। वार्तांकन, छायाचित्रण करणारे सर्व बातमीदार, पत्रकार। ह्याच्यासाठी जसं आपण गाडी 2 व्हीलर 4 व्हीलरचं लायसन घेतो तसं ह्याचं सुद्धा लायसन घ्यावं लागतं। नाही पण आता ही टाकीची कॅपॅसिटी 10 लिटर नाही त्याची, कारण की फ्राय करण्याची सुद्धा तेवढी कॅपॅसिटी असते आणि ह्याच्यामध्ये सिस्टीम अशी की जे आता सध्या पेस्टिसाईड सेंट्रल इन्सेक्टिसाईड बोर्डने जे रिकमेंड केलेले आहेत त्याच्यापेक्षा 50% ते 75%च वापरायचे, म्हणजे त्या पिकावर स्कॉर्चिंग आलं नाही पाहिजे। हे सुद्धा सध्या त्याचे चालू आहे। कोण आहेत शेतकरी, कोण आहेत या त्या ताईला पण बोलवा। या कार्यक्रमाच्या निमित्तानं कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ताई लवकर आपणही बाजारावर सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी खंडागळे साहेबांचं त्याचा मालक अहमदाबादला बसतो आणि ते तो व्यक्ती 29 पासून सांगितलं तरी आला आणि त्यांनी सांगितलेली सगळी औषधं, सगळी खतं त्यांनी सगळी प्रक्रिया केली। हे सगळे शेतकरी कृषी अधिकारी कोण आहे? कृषी अधिकारी पोलीस केस करा याच्यावर, एका परिवार पोलीस केस करा पोलीस स्टेशनला। एक्सप्लेनेशन पाहिजे, ते काय सांगितलं हा जो असेल तो, मला काय कशामुळे झालं काय इन्क्वायरी करा, पोलीस केस करा आणि कंपनीचा दोष असेल तर कंपनीकडे शेतकऱ्याला भरपाई द्यायची। नारायणगावच्या KVAKला भेट देण्याची माझी खूप दिवसाची इच्छा होती। त्यामध्ये सन्माननीय मेयर तात्या आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी आमंत्रण दिल्यामुळे मला प्रत्यक्षात या प्रदर्शनाला भेट देण्याचा योग आला आणि अनेक प्रात्यक्षिके काही कंपन्यांनी आणि कृषी विज्ञान केंद्रांनी या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये लाईव्ह दाखवलेले आहेत। या सर्वांचा विचार केला तर शेतकऱ्यांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचवणं आणि जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचं दर्जेदार उत्पादन कसं काढता येईल यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे। शासन त्या संदर्भामध्ये निर्णय घेईल आणि मी आता नंतर 2 दिवसानंतर बारामतीला पण जाणार आहे। महाराष्ट्रामध्ये एकूण 50 कृषी विज्ञान केंद्र केंद्र सरकारने मंजूर केलेले आहे, त्यापैकी बारामती आणि नारायणगाव आणि आणखी काही 2-4 कृषी विज्ञान केंद्र आहेत जी बऱ्यापैकी काम करतायत, परंतु काही कृषी विज्ञान केंद्रांमध्ये काम अद्याप पाहिजे तसं नाही आहे। त्या सर्वांचं ऑडिट करून
त्या सर्वांचं सर्वेक्षण करून त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल. साहेब, निवडणुकीमध्ये महायुतीने शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, मात्र या आश्वासनाचा सरकारला विसर पडलाय का? सरकारला कुठेही विसर पडलेला नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे निर्णय घेत आहेत. तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे, त्यामुळे तो माझ्याशी संबंधित नाही, त्यामुळे मी त्याच्यावर काही भाष्य करू शकत नाही. रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी संयुक्त खतांच्या किमती वाढवल्यात. शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी सरकार काय निर्णय घेणार आहे? सोमवारी सकाळी रासायनिक कंपन्यांच्या बरोबर माझी बैठक आहे. सर, शेतकऱ्याला देशाचा आर्थिक विकासाचा कारण समजला जातो, मात्र त्या शेतकऱ्याची खताच्या माध्यमातून बियाण्यांच्या माध्यमातून फसवणूक होते. आपण काय सांगाल? ज्यांची फसवणूक झाली, ज्यांनी आमच्या निदर्शनास ज्या गोष्टी आणून दिल्या त्यावरती चौकशी करून तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. सर, कांदा आणि दूध दरवाढीसाठी आंदोलन होतंय, काही धोरण आहे का आपलं त्यासाठी? त्यासाठी निर्यात मूल्य दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केलेली आहे आणि राज्य सरकारने दूध दरासाठी 7 रुपये प्रति लिटर या ठिकाणी अनुदान मंजूर केलेलं आहे. ते प्रत्यक्षात त्यांच्यापर्यंत पोहोचतंय की नाही त्या संदर्भातल्या त्या दुग्ध विकास विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपल्याला सांगतो. सर, नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये घोटाळा झालाय, सरकार त्याची काही दखल घेणार आहे का? सरकार त्यांच्यापर्यंत चौकशी करतंय. केंद्र सरकारच्या अंडर आहे नाफेड, त्यामुळे केंद्र सरकारची चौकशी करेल. सोयाबीनचे दर पडलेत, शेतकरी अडचणीमध्ये आहे, शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी सरकार सोयाबीनची खरेदी सुरू आहे. सोयाबीनची खरेदीची मुदत वाढवण्यात आलेली आहे. बारदानाचा इश्यू होता तो 1-2-3 दिवसामध्ये टेंडर काढल्याशिवाय बारदान घेता येत नाही. कलकत्त्याहून ते बारदान येतं, त्यामुळे 2 दिवसामध्ये बारदान उपलब्ध होईल आणि पूर्णपणे सोयाबीनची खरेदी ठरलेल्या भावाप्रमाणे करण्यात येईल. सर, उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये ऊस जळीताच्या घटना घडता येतात. विद्युत वाहक ताराच्या घर्षणामुळे ऊस जळता येतात. याबाबत काय नाही, MSCBच्या अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत. जिथे जिथे तारा खाली आलेल्या आहेत त्या तारा मेंटेनन्समध्ये तात्काळ वर्क करून आणि ऊस जळण्याचे प्रकार कमी कसे होतील या दृष्टिकोनातून त्यांनाही आदेश केलेले आहेत. आणि अजून सरकार फुल टाईम काम या ठिकाणी कामाला लागलं नाही, परंतु या सर्व जे काही अडचणी आहेत या संदर्भामध्ये निश्चितपणे संपूर्ण भागाचं सरकार अवलोकन करेल आणि त्या दृष्टीने कारवाई करेल. युरिया आणि काही खतांचा तुटवडा काही ठिकाणी निर्माण होतो, काय उपयोग नाही? त्या संदर्भात युरिया आणि काही खतांचा तुटवडा आहे असं माझ्या निदर्शनात काही ठिकाणी आलेलं आहे, काही ठिकाणी बहुतेक नाही आहे. परंतु त्याची कंपन्यांबरोबर माझी सोमवारी बैठक आहे, त्यामुळे त्या संदर्भातली माहिती घेऊन तुम्हाला मी सांगतो. सर, शेवटचा प्रश्न, राज्यात घडणाऱ्या घटनांमुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचं दुर्लक्ष होतंय का? कोणत्या घटना घडताय? गुन्हेगारी पार्श्वच्या घटना घडतायत. प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक विभागाला वेगळं सरकार आहे, वेगळा मंत्री आहे, त्यामुळे एखादी घटना एखाद्या डिपार्टमेंटची घडली याचा अर्थ त्या इतर सगळ्या डिपार्टमेंटचा परिणाम होतो असं समजण्याचं काही कारण नाही. ते डिपार्टमेंट तो विभाग त्याचं काम करतोय, त्यामुळे असं काही समजण्याचं कारण नाही. एखादी दुसरी घटना घडली म्हणजे डायव्हर्शन झालं पूर्ण सरकारचं, असं होत नाही. शेतकऱ्यांना एवढंच आश्वस्त करेल की जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचं बियाणं आणि खतं औषधं लवकर उपलब्ध कशी होतील या दृष्टीकोनातून आमचा प्रयत्न राहणार. राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.